सलामीची जोडी या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर दाखल झाले. मोहन वारे आमच्या जवळचे मित्र, जिगरी ग्रुप संघर्ष आदिवासी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अर्थात जिगरी ग्रुपचे पदाधिकारी आणि त्यांच्या समवेत मात्र आपण पाहू शकाल सुरेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज P1चा पहिले षटक टाकण्यासाठी चौथे को तीसरे को नहीं चौथा उधर है देखो और खुर्ची लाया था वो किधर रखा जयेश गेम ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल जयेश गोलंदाजी मार्कवर जयेश कडाळी स्ट्राइकवर फलंदाज मोहन वारे गेम ऑन होते पहिला चेंडू निर्धाव सुरुवात मात्र चांगली झाली चिकणीचवाडी टीम कडनं पहिला चेंडू डॉट फेकलाय जयेशनं इथे मात्र गुमराह केलं खऱ्या अर्थाने मोहन वारेला नाही नाही कडल लाईन पाहावी लागेल लाईन मात्र चुकीची आहे अवंतर धाव इथे मात्र कट केलाय पहिली धाव वेगाने घेतली एकच धाव एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा त्या साईडला बांध याच्या तिथं बांध बॅनर लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी जय बोले क्रिकेट संघ कुशिवली आयोजित आमदार चषक 2025 नाईट रजनी बॅनरच्या तिथेच नाही अनिल कायर या साईडला घ्या अजून इकडे घ्या तिकडे नाही हा बॅटची हिडिंग आहे जिथे मात्र झेल ड्रॉप झाली जीवनदान मिळालंय या ठिकाणी मात्र फलंदाज आपण पाहतोय सुरेशला यापुढील मॅच जांभिवली विपक्ष करमेळी दोन्ही संघांनी आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायची आहे संघनायकांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर इथे मात्र हलक्याशा हाताने सन्मान दिलाय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय परंतु एक धाव मिळेल या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा पहिलं षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 4 धावा लागल्या चांगली सुरुवात पाहायला मिळाली स्वप्नवत सुरुवात चिकणीचवाडी टीम कडनं पाहायला मिळाली कारण P1चं षटक होतं त्या षटकामध्ये हाणामारी करायची होती परंतु त्या ठिकाणी मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी राहिली ती जयेश कडाळीची तुम्हाला 3 षटक फेकण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी दिला जाईल जर 15 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी घेतला तर चौथ्या षटकामध्ये आपला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल वाघ. इथून मात्र जबाबदारी घ्यावी लागेल ती खऱ्या अर्थाने मोहन वारे आणि सुरेश या सलामीवीरांना, कारण पहिलं षटक खऱ्या अर्थानं जयेश कडाळीच्या नावावर राहिलं. त्याने फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 4. शॉर्ट पिच बॉल इथे मात्र लाईन चुकीची आहे. पंचांनी हेरलं, लाईन मात्र चुकीची होती. त्या ठिकाणी अवंतर धाव मिळाली. अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. याच मैदानावर याच खेळपट्टीवर 86 धावा सर्वाधिक उच्चांक कालच्या दिवसामध्ये राहिला. तो अर्थातच सीबीडी बेलापूर या संघाचा. शॉर्ट पिच बॉल, बराच वेळ हवेत आहे चेंडू आणि इथून मात्र 2 धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या पंचांचे साठी हा डिसिजन सोपवलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अनिल खैर आपण लगेच यायचं आहे. अनिल नाही ना, पप्पू ये बांधा बांधा, काम करा आपण. फलंदाज सेफ आहे, नॉट आउट. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 7 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना अनिल वाघ या गोलंदाजाचा वापर केलाय. स्ट्राईकवर फलंदाज मोहन वारेला पाहू शकाल. शॉर्ट पिच बॉल, बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सरसावलाय. इथे मात्र अजून एकदा पुन्हा चुका पाहायला मिळतात. इथे धावचीची संधी, इथून मात्र मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लागला, धावचीच्या स्वरूपात का होईना, परंतु इथून सुरेशला मात्र मैदान सोडावं लागेल. डीजे नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण जयला पाहू शकाल. आठ धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. दूरवरचा क्षेत्ररक्षक सरसावला. इथे मात्र अजून झेल ड्रॉप होते. वारंवार चुका पाहायला मिळतात या चिकणीजवाडी टीम कडनं. आतापर्यंत 3 झेल सोडल्यात या संघानं. वारंवार फलंदाजांना जीवनदान दिलं जात आहे. मोहन वारेला मात्र 2 जीवनदान मिळाले. त्याचा मात्र पुरेपूर फायदा घ्यावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला जर जीवनदान मिळालं तर बरेचसे इतिहास आपण पाहिलेत.
जांभिवली संघाचा संघनायक आणि करमेळी संघाचा संघनायक लगेच व्यासपीठावर यायचा आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवरचा, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. फक्त आणि फक्त सिंगल मिळाली. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा. संत गतीने या ठिकाणी मात्र फलंदाजी पाहतोय. कारण P1चं षटक होतं, त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत अनिल वाघनं एक अवंतर धाव मिळेल. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल. 11. धावा धावफलकावर लावल्यात आतापर्यंत. शॉर्ट पिच चेंडू पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. पहिली धाव वेगाने घेतली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. विचार केला तर या ठिकाणी मात्र एकही मोठा फटका आला नाही आणि इथे मात्र पहिला मनगटी ताकदीचा वापर पाहायला मिळाला. जय ऑन द फायर, बिग हिट षटकार. तर या ठिकाणी एक षटकार आला. खऱ्या अर्थाने त्या षटकाराची गरज होती. ती वारेजवाडी टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण 9.00च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावर पाहिली 18 धावा. जांभिवली संघाचा संघनायक आणि करमेळी संघाचा संघनायक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये आमच्या समावेश जोडलं जायचं आहे. करमेळी संघाचा संघनायक या व्यासपीठावर आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. तर जांभिवली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे. जांभिवली तुटलेला होता पण तो त्याही बनवले आता. तर कुशुली गावचे शाखा बूथ प्रमुख तुषार गायकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आपण ठरलेल्या वेळेत आपण या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपली 8ची ड्युटी लागलेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा गणेश या गोलंदाजाचा वापर केलाय. कारण विचार केला तर दोन षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावर लावल्यात. त्याचा वारेजवाडी या संघाच्या आणि गणेशवर मात्र जबाबदारी दिली आहे. इथे मात्र दांडी वाकवली. पहिला चेंडूवर मात्र मोन वारेला तंबूचा रस्ता दाखवला. मोठा मासा गळाला लागला. इथून मात्र वारेजवाडी टीमला 420 करंटचा या ठिकाणी मात्र झटका लागलेला आहे. 18 धावांवर दुसरा गडी बाद होतोय. या जांभिवली संघाचा संघनायक आपण व्यासपीठावर बसायचा आहे.
धावपलकावर धावा लागल्या आता 18 धावा. लाईन मात्र चुकीची आहे. पहिला चेंडू सुद्धा त्याच लाईननं फेकला होता, परंतु चेंडू सरळ इष्ट्यांवर आदळला आणि मोहन वारे सारखा विस्फोटक फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आपण विलासला पाहू शकाल. इथे मात्र झेल उडालाय आणि अतिशय चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का लागलाय वारेजवाड्या टीमला. डीजे ऍक्शन रिप्ले मध्ये अतिशय चांगला झेल टिपला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी राजू. अतिशय चांगला झेल टिपला राजूनं. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहू शकाल. तू इकडे इथेच बस, दोघं इथेच बस. अंकुश नवीन फलंदाज. इथे मात्र अडचणीत सापडलाय वारेजवाडी हा संघ, कारण फक्त आणि फक्त 19 धावा धावपलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर 14 चेंडूंचा खेळ संपला. एका षटकाराचा अपवाद वगळता एकही मोठा फटका आला नाहीये टीम वारेजवाडी या संघाकडून. हालो हालो माइक चेक. 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 हालो हालो धावपलकावर धावा लागल्यात 20 आणि चिकणीवाडी टीमला निश्चितच आमचे जवळचे मित्र नंदराज आंबीर यांच्यासाठी दुपारीच 12 वाजता त्यांच्यावर बक्षीस लावलंय. अर्थातच किशोर उघडे महाराष्ट्र पोलीस यांनी 1001 रुपया आणि 1 कोंबडा 3 षटकार लगावले. तर इथे मात्र फटका चांगला आहे. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू उचलला आणि फेकला. अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे आमचे मांगे दादा. चांगले समालोचक सुद्धा आहेत. निश्चितच त्यांना सुद्धा आपण कमेंट्री करण्याची, समालोचन करण्याचा आपण त्यांना सुद्धा संधी देऊ. डावकुरे आताचा फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय अंकुश. इथे मात्र नशिबाचा कदाचित चौका मिळेल आणि इथून मात्र नशिबाचा चौकार मी म्हणेन बाईच्या स्वरूपात चौकार आलाय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. या खेळपट्टीचा विचार केला तर लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. 3 षटकं फेकण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल. तर कार्पेटच्या माध्यमातून घेऊन काढलाय. पहिली धाव वेगानं आणि पहिल्याच धावेवर समाधान. दुसरीचा कन्वर्ट करायच्या नादामध्ये इथे मात्र घडलं काय. अजून एक फलंदाजाला मात्र धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. धक्का क्रमांक लागला चौथा. तो वारेजवाडी टीमला संघाची धावसंख्या धावफलकावर 27 असताना डीजे जास्त टीम मीटिंग नको.
धावफलकावर धावा लागल्यात 27 धावा म्हणजे 9.00च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा जमावण्यात यश आलंय ते वारेजवाडी या टीमला. त्याला असतील ना कवर. स्वागवरचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेशला आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. इथून मात्र झेल ड्रॉप. चौथा झेल या ठिकाणी मात्र ड्रॉप झालाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वारंवार या चिकणीवाडी टीमचा आणि त्याचा फायदा उचलावा लागेल तो अर्थातच वारेवाडी टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर धावफलकावर धावा लागल्यात 29. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय चौकार. निघाली भीती मनात नाही. विकास करण्या निघाली भीती मनात नाही. आता निवडून येणार आमची सुलभाताई. धावफलकावर धावा लागल्या 33 धावा. स्वागवरच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. ते आतापर्यंत वारेजवाडी टीमची 40+ धावा जरी बनवल्या तरी त्या एक समाधानकारक स्कोर असेल. कारण काल आपण बरेचसे सामने रफ अँड टफ पाहिले. एका धावेने सामना गमवावा लागला तो बोनुली संघाला आणि धोदाणी या दोन संघांना. निश्चितच झोप लागली नसेल. इथे मात्र षटकाराला अतिशय मनगटी ताकदीचा वापर पाहायला मिळाला. झोप कशी येईल कारण एका चेंडूमध्ये 5 धाव्यांची गरज असताना चौकार मारला आणि तिथून मात्र सामना गमवावा लागला होता. तर धोदाणे आणि तामसई हा जो सामना झाला होता 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना 5 चेंडूमध्ये 17 धावा बनवल्या. परंतु एका चेंडूवर 1 धावेची गरज असताना फलंदाज बीट झाला होता आणि तोही एक हुकमी फलंदाज होता अर्थातच दत्ता भस्मा. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर 1 बाउन्स सीमा रेषा पार. येतोय चौकार. या षटकामध्ये मात्र अतिशय चांगली फलंदाजी. झाली आधार महिला नारी शक्तीची झाली तलवार. झाली तलवार. झाली तलवार. धन्यवाद डीजे. तर दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि मी वाघदादा यांना विनंती करतो की आपला शुभास्ते या ठिकाणी मात्र आपण नाणेफेकी करायची आहे. करमेळी विपक्ष जांभिवली या दोन संघामध्ये. वाघदादा एक चांगले उद्योजक आहेत. फर्निचर अतिशय चांगलं बनवतात आणि स्वतःचं दुकान बदलापूरमध्ये आहे. आणि इथे मात्र धावफलकावर धावा लागल्यात 43 धावा. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु आता मात्र परफेक्ट जेल टिपलाय. काही का होईना परंतु शेवटच्या चेंडूवर का होईना जेल टिपलाय आणि इथून मात्र पहिल्या 4 षटकांचा खेळ संपला. आणि पहिल्या 4 षटकामध्ये आपण धावसंख्या धावफलकावर पाहिली 43 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि 44 धावा बनवायच्या आहेत. तत्पूर्वी आपण चालेल या ठिकाणी मात्र ओपन घ्यायचं राहिलं. पुढच्या मॅचला नक्कीच आम्ही ओपन घेऊ. तर या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकलाय तो करमेळी संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. 24 चेंडू मध्ये 44 बनवण्यासाठी काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो खडकीचा बुलंद आवाज सोनू सर यांना.
हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न गुरुमते सर्व कार्यशु सर्वदा महाराष्ट्राच्या आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून आपण या स्पर्धेला करतोय सुरुवात खरतर आपण स्पर्धा पाहतोय मानाच्या आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते जे बोले क्रिकेट संघ कुशुली आयोजित आमदार जयशक नाईटची रजनीची स्पर्धा पाहायला मिळते आणि ही स्पर्धा म्हटली तर अगदी संपूर्ण अंबरनाथ तालुक्यामध्ये या स्पर्धेची चर्चा आज मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा आजचा दुसरी नाईट आणि दुसऱ्या नाईटला या ठिकाणी आपण पाहतोय एक्स्ट्रा गटातील ही पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते खरं तर संपूर्ण यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं सन्माननीय तुकारामजी वाघ सर असतील त्यानंतर आपण पाहतोय कुशली टीमच्या कॅप्टन अर्थातच दिलीपजी भगत आणि आपण पाहतोय ग्रामपंचायत खरडचे विद्यमान सरपंच साहेब सन्माननीय अनिल दादा खैर अफाट मेहनत या स्पर्धेसाठी केली खरं तर ही स्पर्धा पार पाडण्याकरिता दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केलाय ही स्पर्धा आपण पाहतोय मानाच्या आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय आज या स्पर्धेचा नाईट दुसरी नाईट आणि दुसऱ्या नाईटली ही पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते एक्स्ट्रा गटातील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी बनाम वारसवाडी दोन संघाच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि आज मात्र आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील वाईसो अंबरनाथ जे आमचे तुल्यबान बंधू मनोज उघडा सरांचा देखील आपण आभास ऐकणार आहोत तत्पूर्वी मॅच कडे पुन्हा एकदा बोलतोय टार्गेट इथे ठेवलंय 44 धाबांचा तर या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य जयवंत खैर यांच्याकडनं आमच्यासाठी एक कूलर आलेले आहे त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे थँक्यू सो मच चला पण मॅच कडे पुन्हा एकदा बोलतोय गोइंग ऑन मॅच भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नाईटची स्पर्धा म्हटली तर अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये केली भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते याच्यात मात्र शंका नाही आज 44 धाबांचा टार्गेट या ठिकाणी सेट केले टीम वारेजवाडी या संघानं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय बॉलिंग मार्गवरती पहिलं षटक ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचा जयेश पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी अगदी शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय आणि इथून बॅट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये डॉट बॉल आलाय पहिल्या षटकामध्ये इथून दाबा चांगला अखवाडावा लागला कारण पहिल्या षटकामध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे दोन खेळाडू या ठिकाणी तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर या ठिकाणी दीपेश शेठ गायकर यांचं आगमन झालेलं आहे सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत तसेच आमचे दत्ता शेठ गायकर ज्या बैसा पंचाहत्तर फटका भरपूर चांगला कबर पॉईंटच्या मधना फटका एक्झिक्युट केल्याने बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 44 धाबांचा पाठ असताना फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती जयच्या बॅट मधून संघर्ष करताना पहिला संघर्षमय चौकार इथे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती पहिला चेंडू डॉटला आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज जयेशने चौका टोकला रिबासाठी आपण पाहतो या ठिकाणी अगदी पंचांकडे स्ट्रॉंग अपील जाते पण तो या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाब आली आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 5 धाबा फेकावरती पाहायला मिळतात हा धाबा कसे उद्या पण तो धाबा येणं महत्वाचा प्रत्येकी षटक तुम्हाला या ठिकाणी 11.0 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करावाच लागेल कारण या ठिकाणी मास तुम्हाला जिंकायची तर मग प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला सिंगल आणि डबल ही धाव घेणं गरजेचे राहील 12 टीम म्हटली तर बोरडपाडा विभागातील संघ आणि दुसऱ्या साईडने आपण पाहतोय बदलापूर विभागातील अष्टविनायक चिकनीचवाडी या संघ सुद्धा फाईट करतोय 44 धाबांचा पाठलाग करायचा आहे 5 धाबा दाफलकावरती आहेत शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार डीप फाईनला कोणताच खेळाडू नाहीये आणि आणखीन एक दर्जेदार चौकार
थँक्यू. इथे मी म्हणेन चौथा चेंडूवरती चौकार आलाय. फलंदाज अनिल वाघला आपण पाहतो शफल झाले. त्यानंतर आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला अगदी बॅटवरची चेंडू व्यवस्थित कन्वर्ट केला आणि त्यानंतर डीप फाईनला हा चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 9 धावा फलकावरती आपण पाहतो या ठिकाणी 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. अगदी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज अनिल वाघचा, परंतु अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू लांब ठेवला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता केली. 44 धावा या मॅच मध्ये डिफेंड होतील की चेस होतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपण पाहतो या ठिकाणी कालच्या नाईट मध्ये आपण पाहिला सीबीडी बेलापूर विपक्ष बोहनोली बीच संघ अर्थातच मनोज उगडाचा संघ एका धावेने तो सामना त्यांना गमावा लागलाय आणि खरं तर आमच्या तुल्यपान बंधू असं पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी आपण पाहतोय फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलेत आणि शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू अडवण्यामध्ये यश आलाय. पण पाहतो या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी एक धाव सध्या तरी अष्टविनायक चिकनीसवाडी या संघाला महत्वाची आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये पंचांचा सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 44 धावांचा पाठलाग करत असताना धावा आल्यात 12. आता राहिलेत बॉल शिल्लक 18 आणि त्यामध्ये विजयासाठी कराव्या लागतील टीम अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी या संघाला 32 धावा. आपण पाहतो या ठिकाणी आज आमच्या सोबत जोडले गेलेत नाईटचा फॉर्मॅट. रात्र दुसऱ्या पण पाहतोय ब्रदर स्पोर्ट वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सुरुवातीलाच मी चर्चा करणार होतो ही वाहिनी आज मात्र इतकी भरपूर अशी नावाजलेली वाहिनी पाहायला मिळते. अगदी मोठं नाव त्याचं आता पाहायला मिळतं. जे आपण लबाली गावामध्ये आदिवासी महोत्सव पाहिला तिथे देखील ही वाहिनी पाहायला मिळाली. क्लॅरिटी विथ क्वालिटी ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि आज मात्र आमच्यासोबत जोडले गेलेत स्कोरच्या माध्यमातून आपण पाहतोय समालोचनचा पाठीचा गाणा म्हणून ज्याला संबोधलं जातं नरेश वाघ. या ठिकाणी आपण पाहतो लोवर फुल टॉस बॉल डीप फाईनला आणखीन एक धमाका. फलंदाज अनिल वाघच्या बॅट मधून हा येईल चौका. थँक्यू. पहिलाच बॉल वरती चौकार आलाय. फलंदाज अनिल वाघ मात्र थांबा लावणं योग्य नाही. त्यापेक्षा आपण पुन्हा एकदा पाहता ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला परंतु डीप मिड विकेटला खेळाडू सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात आणि दुसरी धाव देखील सहजरीतीने कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतो या ठिकाणी जयेश आणि त्यांच्या साथीनं अनिल वाघला पाहतो. तुम्ही स्टॅमिना पहा. अगदी एक धावी महत्वाची सध्या तरी अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी या संघांसाठी. आपण धावसंख्या दफलकावरती पाहतो 18 धावा दफलकावरती आहेत. पुढून खेळण्याचा प्रयत्न लोअर फुलटॉस बॉल होता फक्त दिशा दिली बॉलला पण मिड विकेट रिझन मधून पुन्हा एकदा खेळाडू आले तर कॉलिंग नाही आहे. दोन्ही खेळाडूंची पहा तुम्ही अगदी एकच धाब्यांवरती समाधान व्यक्त करत असताना पाहायला मिळतात. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो या मानफम बोज टीमचे कर्णधार आणि टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि नेहमीच त्यांच्याच नेतृत्वाखाली ती टीम खेळत असते. आज आपण पाहतो या दुसऱ्या नाईट मध्ये श्रीपतजी कडायचे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर आपण पाहतो स्क्वेअर पंचा या स्पर्धेचे सर्वस्व दिलीपजी बघत आपण पाहतो स्क्वेअर पंचाच्या माध्यमातून. शॉर्टअप लेनच्या शेंडू त्यावरती केलाय प्रहार. बॉल चाललाय सरळ डीप विकेटच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे संघर्ष करत असताना फलंदाज जय जणू काही हाताला चेंडू ब्रश करून षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षणाने परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाईल होते. 25 धावा फलकावरती षटक क्रमांक दुसरा. पुन्हा एकदा आपण पाहतो अडवाटने खेळण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी फटका फसलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये कोणताच खेळाडू नाहीये. स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडू वरती आलेत आणि या 2 धावा सहजरित्याने कंप्लीट आहेत. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 27 धावा दफलकावरती. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती गोलंदाज आपण पाहतोय समीर. बॉलिंग ट्रॅक वरती
सध्या तरी मी म्हणेन इथून वारावाडी टीमला कमबॅक करावा लागेल, कारण धाबा भरपूर आता पाहायला मिळतात. 44 धाबांचा पाठला करत असताना सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आणि या षटकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग. हा चेंडू पण पुन्हा एकदा पाहतो, मिस टायमिंग झाला, बॉल खाली जयेश आलेत बेगाने, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर जाईल होती, कदाचित जाईल ही महत्वाची होती. आणि या जाईलनं खरं तर मी म्हणेन इथे 2च धाबा आणि षटक इथे दुसरं कंप्लीट झालंय. आणि या 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धाबा. धावफलकावरती समीकरण राहिलंय 12 चेंडू आणि 15 धाब्यांचं साधं आणि सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. परंतु क्रिकेटमध्ये काय कधी कुठे होईल हे सांगता येणं कठीण, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण. तोपर्यंत देऊ आमच्या डीजे मास्टरला एक संधी. आई करण्याची कारण 4 षटक हे तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये फेकावेच लागतील. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 5 मिनिटांची अवधी आहे, त्यामुळे प्रत्येक षटकांमागे तुम्हाला 5 मिनिटं फक्त दिली जातील आणि 5 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला एक षटक ही कंप्लीट झालंच पाहिजे. कारण आपण पाहतो या ठिकाणी आज मात्र विचार केला तर जवळपास 14 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. आज मात्र स्पर्धेचा दुसरी नाईट आणि या दुसरी नाईट मध्ये आपण पाहतोय अगदी भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. मानाचा करंडा आज मात्र कुशलीकरांचा पाहायला मिळालाय. 12 चेंडू 15 धावांची गरज जिंकण्याकरिता आपण पाहतोय कोणता संघ जिंकेल हे षटक फार निर्णायक असणारा. या षटकामध्ये जर 2 ते 3 धावा खर्च केला गोलंदाज विलासनं तर कमबॅक करू शकतोय. 12 चेंडू 15 धाबा, साधं सोपं समीकरण. परंतु मैदानाच्या आतमध्ये जमायच्या बाजू आहे की अजूनही एकही विकेट अष्टविना ग्रुप चिकनीचवाडी टीमने गमावलेला नाही. पंच आमच्याकडे बोलतात आणि या ठिकाणी इशारा करतात व्हाईट बॉल आहे अबे फ्रॉम द बॉडी. ती ऑफस्टिकच्या खूपच बाहेर हा चेंडू. या चेंडूवरती फक्त एकच धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात जोडली जाईल. 30 धाबा दाफलकावरती पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता अजूनही आता 7.0च्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करावे लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू डीप फाईन लेगला कार्ड होतं परंतु जाईल त्या ठिकाणी झालंय टॉप. आणि कदाचित वारावाडी या संघाला चुक्या कुठेतरी सुधाराव्या लागतील कारण एक चूक ही महागात ठरू शकते. मगाशीच उल्लेख केला सन्माननीय तुकारामजी वाघ सरांनी, एक चूक तुम्हाला या मॅच मधून बाहेर काढू शकते. आणि सध्या तरी आपण पाहतोय चुक्या करत असताना बाराजवाडी या संघ पाहायला मिळतोय. ही चूक मात्र कदाचित महागात पडेल. ते टीम वाराजवाडी या संघाला जीवनदान कोणाला मिळालं अगदी जाण्या मी म्हणेन षटकार आणि चौकाराची भाषा सध्या मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कव्हर पॉईंटच्या वरना फटका एक्झिक्यूट केला परंतु एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे या चौकारानं सामन्याच्या बा काढल्या. बॉल सरळ सीमा पार 4. आता बॉल शिल्लक आहेत 10 आणि करायच्यात 9. अर्थातच चेंडू भरपूर शिल्लक आहेत. हा चेंडू पण पुन्हा एकदा पाहतोय कट केलाय. थर्ड मान रिजनला कोणताच खेळाडू नाहीये. पाठलाग करतात परंतु या ठिकाणी शर्यत जिंकत असताना चेंडू आणि बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. फटका पाहायला मिळाला. पहा तुम्ही जयेशला अगदी भरपूर चांगली बॅटिंग करतो. सध्या तरी
अष्टविनायक चिकणीचवाडी या संघ खूप फॉर्ममध्ये पाहायला मिळतं, परंतु या ठिकाणी कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग झाला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता जाईल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. वारंवार या मॅच मध्ये बारावाडी टीमनं भरपूर चुक्या केल्यात आणि म्हणूनच हा सामना त्यांना गमावण्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. काचस बिंद मॅचेस पकडा काच आणि जिंका मॅच हे नेहमीच मी समीकरण तुम्हाला सांगत आलो आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायचं. 40 धावा फलकावरती सामन्याने पूर्णपणे इथून नाभा काढली. जयेश हा फलंदाज मात्र भरपूर चांगली बॅटिंग करतो आणि त्याच्या साथीनं अनिलनं देखील आज मात्र कमालीची बॅटिंग केली. ज्या पद्धतीनं अष्टविनायक ग्रुप चिकणीचवाडी या संघाला बॅटिंग हवी होती आणि तशीच मात्र बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू करतात. 8 बॉल 4 ची गरज. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच फिनिश होऊ शकते, परंतु यावेळेस आपण पाहतो सफल झालेत, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेटला. वेल डन टीम आपण पाहतोय अष्टविनायक ग्रुप चिकणीचवाडी. या चेंडूवरती मिळतील 6 धावा आणि या 6 धावेनं सामना इथे विजयी झालाय. अष्टविनायक ग्रुप चिकणीचवाडी या संघाने एक्स्ट्रा गटातील पहिला सामना तर जिंकलाय आणि थेट दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. करंबली विपक्ष जांभिवली ठाकूरपाडा दोन टीमच्या दरम्यान इथे मॅच पाहायला मिळेल, याच्यात मात्र शंका नाही आहे. थँक्यू सोनू सर. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यासाठी. चला करमेळी शत्रुशन आहे का तुमचा? तर लगेचच उतरा इथूनच, लगेचच जा मैदानात. बघा पुनर्श सर्व आलेल्या संघांना एक विनंती आहे, एक गाव 11 असं समीकरण आहे, याची नोंद असू द्या. इतर गावातील खेळाडू किंवा इतर खेळाडू